सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 39 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रुद्र आणि दामिनी गाडीत बसून घरी येत होते. दोघेही मागे बसले होते आणि रुपाली पुढे. ती सुद्धा त्यांच्यासोबत आली होती त्यांची रूम सजवून देण्यासाठी. आणि रुपाली म्हणाली, ए दामिनी, सॉरी रुद्रवहिनी, अगं हा चमत्कार कसा झाला गं? मी तर खूप घाबरले होते बाई. म्हटलं की आता काय होईल आणि काय नाही. त्या दिवशी तुझे बाबा तुला असे ओढतच घेऊन गेले आणि मी तर सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या की तुमच्या दोघांचं लग्न होईल. तुझे बाबा खूपच कडक शिस्तीचे आहेत ना, अगदी तुझ्या भावासारखे. आणि दामिनी म्हणाली, अगं कडक शिस्तीचे असले तरी खूप मायाळू आहेत ते, आणि दादासुद्धा मायाळू आहे. त्या दोघांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणून दामिनीचा कंठ दाटून आला. शेवटी तीही मुलगी होती आणि आज सासरी निघाली होती म्हणून थोडी हळवी झाली होती. आणि रुद्र हसून म्हणाला, हो ना, आणि सगळ्यात जास्त माया तर अग्निहोत्री माझी करतो. तशी रुपाली आणि दामिनी पुन्हा हसायला लागल्या. आणि दामिनी म्हणाली, रुद्र आता गप्प बस ना. तो काहीतरी बोलला का तुला? पण तूच त्याची छेड काढत होतास. रुद्र म्हणाला, दामिनी, मी तुला आधीच सांगितलेलं आहे, माझं मन भरेपर्यंत मी त्याला त्रास देणार. त्याचे शब्द अजूनही माझ्या डोक्यातून गेले नाहीत. दामिनी म्हणाली, रुद्र किती दीर्घद्वेषी आहेस रे तू. रुद्र म्हणाला, तुला हवं ते म्हण, पण मी तुला या अगोदरच सांगितलं होतं आणि सगळं क्लिअर केलं होतं की मी तुम्हा दोघा बहीण भावाच्या प्रेमात येणार नाही, पण त्याचा आणि माझा 36चा आकडा कायम असणार. तो मला एकदा बोलून चुकला आहे ना, मग आता त्याच्या चुकीला माफी नाही. दामिनी म्हणाली, पण रुद्र आता आपलं लग्न झालंय ना, आता विसर ना ते सगळं. आणि रुद्र म्हणाला, हो ना, पण ते मला मनापासून नाही स्वीकारलं त्यांनी. ते तर तू तसं दामिनीनं त्याला चिमटा घेतला आणि रुद्रनं जीभ चावली. आता बोलता बोलता तो हे रुपाली देखत बोलून गेला असता आणि तिला काय वाटलं असतं कुणास ठाऊक. मग रुद्र विषय वळवण्यासाठी म्हणाला, हे बघ, तो तुझा भाऊ आहे आणि तो आपल्या घरी येऊ शकतो. तू त्यांच्या घरी जाऊ शकतेस, पण तो काय म्हणाला ऐकलंस ना, की आमचं नातं त्याच्या ड्युटीच्या आड येऊ देणार नाही तो. मग मी तरी का त्याला लगेच आपला मानून मिठ्या मारायला जाऊ. दामिनी म्हणाली, पण रुद्र तू तो धंदा कधी सोडणार आहेस. रुद्र म्हणाला, माझी काहीतरी मजबुरी आहे ना दामिनी. दामिनी म्हणाली, रुद्र काय मजबुरी आहे मला सांग. रुद्र म्हणाला, सांगेल, पण आत्ताच नाही. आता असं बोलत बोलतच ते त्यांच्या बंगल्यासमोर आले. गेटच्या बाहेर उभं राहताच दामिनीनं तो बंगला बाहेरून पाहिला. रंग दिल्यामुळे खूप सुंदर दिसत होता तो. दामिनी आत निघाली. इतक्यात रुद्र म्हणाला, रुपाली तू आत जा आणि गृहप्रवेशाची तयारी कर. हो दादा, असं म्हणून रुपाली आत गेली आणि रुद्र दामिनीला म्हणाला, तू थांब इथेच. काहीच न कळून दामिनी म्हणाली, रुद्र गृहप्रवेश तर उंबऱ्यातून आत जाताना करतात ना, गेटमधून आत जाताना नाही. रुद्र म्हणाला, दामिनी मला माहीत नाही असं वाटतं का तुला. ती म्हणाली, मग इथे का थांबवलं तू मला. रुद्र म्हणाला, इकडे बघ. आणि त्यानं तिला एक पाठी दाखवली आणि तिथे पडदा लावलेला होता. ती म्हणाली, रुद्र हे काय आहे. रुद्र म्हणाला, आपल्या बंगल्याचं नाव, आणि आता त्याचं तुझ्या हातून अनावरण होणार आहे. दामिनी चकित होऊन म्हणाली, रुद्र माझ्या हाताने का. रुद्र म्हणाला, हो, कारण आता तू या घरची अन्नपूर्णा आहेस, गृहलक्ष्मी आहेस म्हणून. मग दामिनीनं त्या पडद्याची नाडी हातात पकडली आणि मग दामिनी म्हणाली, रुद्र तू सुद्धा हात लाव, आपण दोघं मिळून हे अनावरण करूया. आणि दोघांनी मिळून तो पडदा दूर केला आणि त्या बंगल्याचं नाव वाचून दोघेही खुश झाले. बंगल्याचं नाव होतं पद्मिनी विला. आणि दामिनी म्हणाली, रुद्र बंगल्याचं नाव खूप छान आहे, मला खूप आवडलं. रुद्र म्हणाला, दामिनी हे नाही विचारणार की मी या बंगल्याचं नाव पद्मिनी का दिलं.
दामिनी त्याचा हात पकडून म्हणाली, माहीत आहे रुद्र, आता तुझ्या मनातलं मला सगळं कळतं. ताईंनी त्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझा जीव वाचवला. त्या जर नसत्या तर आज तू नसतास आणि म्हणून तू हे नाव दिलंस, हो ना? रुद्रनं दामिनीचा हात पुन्हा घट्ट दाबला आणि म्हणाला, खरंच तू मला खूप ओळखायला लागली आहेस दामिनी. रुद्र इमोशनल झाला आणि आता त्याला हसवण्यासाठी म्हणाली, ए रुद्र, आज रात्री आपल्या दोघांचंही अनावरण होईल ना? आणि रुद्रनं चकित होऊनच तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काय काय म्हणालीस? ती पुन्हा हसून म्हणाली, अरे रुद्र, आवरण म्हणजे झाकलेलं असणं, एखादी वस्तू किंवा शरीर आणि त्याच्यावरचा पडदा हटवणे. ते आवरण काढणे म्हणजेच अनावरण करणे, जे आता आपण दोघांनी केलं. मग आता रात्री आपलंही असंच अनावरण होईल ना आणि सगळा पडदा निघून जाईल आपल्यामधला. आणि हे ऐकून रुद्र आता खूप हसायला लागला आणि म्हणाला, दामिनी तू अगदी भन्नाट आहेस ग, एकदम ऑसम. तुला कसं काय सुचतं ग इतकं फनी बोलायला? दामिनी म्हणाली, जसं तुला प्रत्येक गोष्ट जमते करायला. हे सिक्रेट तू नाही सांगितलं मला, मग तसंच मलाही येतं फणी बोलायला. रुद्रनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, चला मॅडम, आता गृहप्रवेश करा आणि आयुष्यात तर एंट्री केलीच आहे तुम्ही, आता घरात सुद्धा एंट्री करा. मग दोघेही गेटमधून आत आले. रुपालीनं खूप सुंदर तयारी करून ठेवली होती आणि दामिनी माप ओलांडणार इतक्यात रुपालीनं हात आडवा लावला आणि म्हणाली, ए रुद्रवहिनी, अशी कशी येशील आत? आधी नाव घे. आणि दामिनीनं तर आता उखाण्याची तयारी करूनच ठेवली होती. त्याच वेळी जेव्हा शांता मावशीच्या घरी तिने तो उखाणा ऐकला होता आणि दामिनी लाजत लाजत रुद्रकडे बघत म्हणाली, आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर, आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर, रुद्र मला पती म्हणून मिळाला, माझं भाग्य आहे थोर. आणि तिचा तो सुंदर उखाणा ऐकून रुद्र फार खुश झाला आणि म्हणाला, तू याची पण तयारी केली होतीस? लगेच घेतलास की उखाणा? दामिनी म्हणाली, याची तयारी मी खूप दिवसांपूर्वीच केली होती. आणि मग रुपाली म्हणाली, दादा आता तू सुद्धा उखाणा घे. रुद्र म्हणाला, ए डंबो, पुरुषांनी कुठं घेत असतात का उखाणा? रुपाली म्हणाली, हो घेतात. इथून पुढे बायका नेहमी घेतात, पण पुरुष फक्त याच वेळी घेतात, त्याशिवाय मी आत नाही जाऊ देणार. रुद्र म्हणाला, बरं थांब, थोडासा वेळ दे. असं म्हणून तो विचार करू लागला आणि मग दामिनीच्या गळावरचा काळा तीळ पाहून त्याला काहीतरी सुचलं आणि तो म्हणाला, गोरे गोरे बदन पर तिल काला काला, गोरे गोरे बदन पर तिल काला काला, दामिनी माझी बायको आणि अग्निहोत्री माझा साला. आणि आता तशी दामिनी पुन्हा खो खो करून हसायला लागली. आता रुद्रसुद्धा खूप हसत होता. दामिनी म्हणाली, रुद्र आता तू माझ्या दादाच्या नावाशिवाय पाणीसुद्धा पिऊ नकोस बरं का. मला तर वाटतं की माझ्याऐवजी त्याचं तुझ्यासोबत लग्न व्हायला हवं होतं. रुद्र म्हणाला, ते तर ऑलरेडी त्यानं माझ्या हातात बेडी घालून केलंच आहे लग्न माझ्याशी. आता फक्त तुझ्यासोबत लग्नाची बेडी घालून बंधनात बदलो आहे मी. मग दामिनीनं गृहप्रवेश केला. कुंकवाचं लाल पाणी करून ठेवलेल्या परातीमध्ये तिने पाय बुडवले आणि तिच्या लक्ष्मीच्या पावलांच्या खुणा सर्व घरभर उमटल्या. दोघांनीही देवांचा आशीर्वाद घेतला आणि रुपालीने त्या दोघांचेही रूम खूप सुंदर सजवली. बिचारी एकटी राबत होती. आणि मग सगळी तयारी झाली आणि ती म्हणाली, ए रुद्रवहिनी, आता मी निघते बरं का, नाहीतर उगीचच तुम्हा दोघांना माझी अडचण व्हायची. रुद्र म्हणाला, रुपाली अगं थांब ना, अडचण वगैरे काही नाही, बाजूची रूम रिकामी आहे, तू झोपू शकतेस तिथं. आणि ऐक, राहायला आलो असलो इकडे तरी विसरायचं नाही मला. मावशीने पोळ्या केल्या की पहिला डबा मला पाठवायचा, समजलं? मला फक्त जगात दोनच व्यक्तींच्या हातची पुरणपोळी आवडते, एक म्हणजे माझी ताई आणि दुसरी म्हणजे शांता मावशी. रुपाली म्हणाली, हो बाबा समजलं, पण तूही आमच्याकडे यायचं आहेस, समजलं? आणि आता मी निघते, माझी ही परीक्षा जवळ आली आहे, मला अभ्यास करायचा आहे. पण दादा, घर खूप मस्त आहे बरं का तुझं, आणि तुझी गाडीसुद्धा खूप सुंदर आणि आलिशान आहे. आणि मग तू तिथल्या घरात का राहत होतास? रुद्र म्हणाला, अगं घर आणि घरवाली दोन्ही एक साथच मिळणार होते ना मला, आणि तो योग आत्ता आला असं समजायचं.
मग रुपाली तिच्या घरी गेली. आता घरामध्ये फक्त रुद्र आणि दामिनी दोघेच राहिले. दामिनी फ्रेश झाली. तिने तिचे कपडे चेंज केले आणि साधी साडी नेसली ती. आणि रुद्र तिला मिठी मारत म्हणाला, हे काय, तू कपडे का चेंज केलेस? दामिनी त्याच्या मिठीनं शहारली. आणि तो तिचा नवरा झाला होता आणि तिच्या नवऱ्याचा तो तिला पहिला स्पर्श होता. किती नाही म्हणालं तरी तिच्या भावना ओसंबळून आल्या होत्या आणि ती संकोच करत होती. त्याच्याशी लग्न करण्यासाठी उतावीळ असणारी, नदीसारखी चंचल वाटणारी दामिनी आता काहीशी धीर गंभीर वाटत होती, अथांग खोल महासागरासारखी. रुद्र म्हणाला, तू कसला विचार करतेस का दामिनी? दामिनी त्याच्याकडे वळून म्हणाली, हो करते मी विचार. रुद्र तुला एक सांगू? आणि रुद्रनं तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाला, मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे. पण आता हे सगळं बोलून नर्वस होण्यापेक्षा आपण आपली फर्स्ट नाईट एन्जॉय करूया का? बाकी सगळं बोलण्यासाठी अख्खं आयुष्य पडलं आहे. पण आज मला तुझ्यावर हक्कानं खूप प्रेम करायचं आहे, असं म्हणून त्यानं तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत घेतला आणि तिला किस करायला जाणार इतक्यात दामिनी लाजून त्याच्या हातातून निसटली आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिली. आणि तिच्या हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. रुद्र तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. खिडकीतून येणाऱ्या मंद थंड थंड वाऱ्यामुळे दामिनी आणखीनच शहारत होती. आणि रुद्रनं तिच्या वेणीचा शेपटा हातात घेतला आणि हळूहळू तिची वेणी सोडून तिचे केस मोकळे केले त्यानं. आणि ते सगळे केस बाजूला सारून त्यानं तिच्या पाठीवर हळूच किस केला. तशी दामिनी थरथरली आणि तिने तिचे डोळे मिटून घेतले. रुद्रने हळूच तिच्या कमरेत हात घातला आणि त्याच्या थंड हाताच्या स्पर्शानं दामिनीच्या अंगावर रोमांच उभा राहिले. रुद्रनं तिच्या पदराची पिन काढली आणि त्यानं तिचा पदर हातात पकडला आणि तिच्यासमोर आला. तिच्या छातीच्या वर त्यानं हळूच एक छोटा किस केला. दामिनी पुन्हा लाजून त्याच्यापासून दूर पळायला लागली, पण रुद्रने तिचा पदर तसाच पकडून ठेवला होता. आता तिला दूर पळताच येईना, कारण जास्त दूर पळालं तर तिची अख्खी साडी रुद्रच्या हातात येणार होती. आता रुद्रच्या हातात तिच्या पदराचं टोक होतं आणि उरलेला पदर दामिनीच्या हातात. आणि आता रुद्रनं हळूहळू तिचा पदर स्वतःकडे ओढायला सुरुवात केली. दामिनीनं तिच्या हातातून पदर तिच्याही नकळत सोडून दिला. आणि आता रुद्र तसाच तिच्यावर नजर रोखत हळूहळू तिच्या साडीच्या निऱ्यांची एक एक प्लेट ओढत तिच्या जवळ येत होता. आणि आता अख्खी साडी रुद्राच्या हातात आली आणि दामिनी तशीच लाजून हाताची कैची करून छातीजवळ दोन्ही हात पकडून बसली होती. रुद्र तिच्या समोर आला आणि आता त्यानं तिच्या ब्लाऊजची बॅक साईडची नाडी खोलली. तशी तिनं रुद्रला खूप घट्ट मिठी मारली. रुद्रनं तिला स्वतःपासून दूर केली. तशीच तिला दोन्ही हातात उचलली आणि बेडवर आणून ठेवली. आणि आता तो तिच्या उरल्या सुरल्या वस्त्रांचा अडथळा दूर करणार इतक्यात तिने त्याचा हात पकडला आणि मानेनच लाजून म्हणाली, नको. रुद्रने आता गालात मंद हास्य केलं आणि म्हणाला, का गं, काही तासांपूर्वीच तर म्हणाली होतीस की तुला आपल्या दोघांचं अनावरण करण्याची फार इच्छा आहे. मग आता मला करू दे तुझं अनावरण. आता का लाजतेस? तशी दामिनी पुन्हा लाजली, थोडीशी हसली आणि तिने तिचा हात रुद्रच्या हातावरून बाजूला काढला आणि मग म्हणाली, रुद्र, आधी लाईट ऑफ कर ना, मला लाज वाटते. रुद्रनं लगेच लाईट ऑफ केली आणि दोघांच्याही वस्त्रांचा अडथळा दूर झाला आणि त्याने तिला प्रेमाचा वर्षाव करत तृप्त केली. पण ती गरोदर होती याचं भान होतं त्याला. खरं तर आज त्यांची ही फर्स्ट नाईट जोरदार जंगी सेलिब्रेशनमध्ये साजरी होणार होती. पण आता रुद्रला जबाबदारीचं भान होतं. त्यांचं बाळ तिच्या पोटात होतं आणि आता दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपले होते. आणि तो तिला म्हणाला, दामिनी, उद्या आपल्याला गावी जायचं आहे, लवकर उठायचं आहे, झोप लवकर. दामिनी म्हणाली, उद्याच जायचं? इतक्या घाईत? तो म्हणाला, हो, आईबाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आता ताईला इकडे आणायचे आहे. मला आता
माझ्या ताईला अशा अवस्थेत बघायचं नाही. तिला तिच्या पायावर उभी राहिलेली बघायची आहे मला. दामिनी म्हणाली, हो रुद्र, आपण तसंच करूया. आणि मग पद्मिनी ताईंच्या सुद्धा आयुष्य मार्गी लागेल. मग दुसऱ्या दिवशी रुद्र आणि दामिनी घरी गेले. दामिनीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून आणि कपाळावर सिंदूर पाहून आई बाबा थोडे चकित झाले आणि त्यांना समजलं काय समजायचं ते. पद्मिनीने त्या दोघांनाही समजावलं. लग्नामध्ये दामिनीचे आईबाबासुद्धा उपस्थित होते हे कळल्यावर रुद्रच्या आईबाबांना जास्त वाईट वाटलं नाही. पण दामिनीच्या आईवडिलांचा विरोध असता तर त्यांना जास्त वाईट वाटलं असतं कदाचित. शेवटी ती कोणाची तरी लेक होती, पोटचा गोळा, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली. घरच्यांच्या विरोधात जाऊन असं लग्न केलं तर त्यांच्या मनाला काय यातना होत असतील हे फक्त एका मुलीचे आईबापच समजू शकतात. आणि आता रुद्र आणि दामिनीने ठरवलं होतं की आईबाबांना सगळं खरं सांगायचं. आणि रुद्र म्हणाला, आई बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी मुंबईमध्ये कोणत्याही कंपनीत नोकरी करत नाही. आता हे ऐकून आई बाबा थोडे चकित झाले. आणि आई म्हणाली, म्हणजे रुद्र, तुला काय सांगायचं आहे बाळा? दामिनीने आईचा हात हातात घेतला. ती हार्ट पेशंट होती आणि तिला धक्का बसू नये म्हणून दामिनी आईला समजावत म्हणाली, आई, रुद्र एक बेकायदेशीर काम करतो, हत्यारांची डील करण्याचं. आणि अशा प्रकारे दामिनीनं सगळं सांगितलं आईबाबांना. आणि त्यासोबतच दामिनी म्हणाली, तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल की रुद्रला जेल वगैरे होईल तर तसं काही होणार नाही. आणि आई बाबा, मला माफ करा, पण मी सुद्धा रुद्रसोबत काम करत नाही. मी एक वकील आहे, म्हणजे मी वकील होणार आहे. आणि एक वकील म्हणून मी तुम्हाला आश्वासन देते की रुद्रच्या केसालाही धक्का लागणार नाही. आता आईबाबांना हे सगळं ऐकून तर वाईट वाटलंच होतं. आणि बाबा रागातच तिथून गेले आणि खोलीमध्ये दरवाजा लावून बसले. पण आई मात्र दामिनीची रुद्रला खंबीर साथ आहे हे पाहून सुखावली होती. आणि आईनंच बाबांना दरवाजा उघडण्याचा आग्रह केला. आणि तिने त्यांना समजावलं की रुद्र लवकरच हे काम सोडून देईल. आणि शेवटी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठीच त्यानं हे सगळं केलं ना. आपल्यासाठी हे सगळं केलं त्यांनी, हे विसरू नका तुम्ही. बाबा म्हणाले, पण हे इतकं खोटं बोलून आपल्याला अंधारात ठेवायची त्याला काहीच गरज नव्हती. आपलेच संस्कार कुठेतरी कमी पडले म्हणायचे. मुलगा जेलमध्ये जाणार हे जर बाकीच्यांना कळलं तर किती नाचक्की होईल आपली. लोक काय म्हणतील. आणि हे सगळं ऐकण्याआधीच माझा जीव का नाही गेला. रुद्र म्हणाला, बाबा प्लीज असं बोलू नका ना, माझं चुकलं. पण मी आता हे सगळं सोडून देणार आहे. आता मी तुम्हाला, आईला आणि ताईला घेऊन जाणार आहे सोबत. बाबा तसेच चिडून म्हणाले, अजिबात नाही, आम्ही कुठेच येणार नाही. तू तुझ्या ताईला घेऊन जाऊ शकतोस. रुद्र म्हणाला, बाबा, मी खूप मोठा बंगला बांधला आहे आपल्या सगळ्यांसाठी. तुमचे आता सुखाचे दिवस आहेत. तुम्ही चला माझ्यासोबत. बाबा त्याला निक्षून सांगत म्हणाले, रुद्र, अशा बेकायदेशीर कमाईतून कमवलेल्या संपत्तीचा उपभोग मला घ्यायचा नाही. तू जाऊ शकतोस, आम्ही इथेच ठीक आहोत. आता हे तर होणारच होतं कधी ना कधी. आणि रुद्रनं विचार केला, जर बाबांना हे समजलं की दामिनी प्रेग्नंट आहे लग्नाच्या अगोदरच, मग तर ते माझं काय करतील कुणास ठाऊक. आणि तो घाबरला आणि रडायला लागला. दामिनीने रडणाऱ्या रुद्रला सावरलं आणि आता पद्मिनीची सुद्धा बॅग भरली. पद्मिनीला गाडीत बसवली आणि रुद्र दामिनी आईबाबांचा आशीर्वाद घ्यायला गेले. ते दोघेही आईबाबांच्या पाया पडले. आईने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला, पण बाबा मात्र तोंड फिरवून उभा राहिले.